फ्रेंड्स, तर आज थोडं लेट झालं होतं, म्हणजे खूपच उशीर झाला होता. 6:30 वाजले होते सुरुवातच करायला स्वयंपाकाची. म्हणून मग नायराला फक्त उपीट बनवून दिलं, कारण तिला सध्याला एकच टिफिन द्यायचा असतो. म्हणून पटापट उपीट बनवलं. तर मला लेट कशामुळे झालं हे तुम्हाला नक्की पुढे कळेलच. आणि याच्याबद्दलचा मी आहे ना फुल व्लॉग अपलोड करणार आहे यूट्यूबला. तर तुम्हाला स्टोरीला त्याची लिंक भेटून जाईल, तर बघा. तर मला खूप लागलं होतं तोंडाला, पण पूर्ण होठ माझा फाटला होता आणि गुडघ्याला पण खूप जास्त मार लागला होता. त्याचबरोबर खांद्याला आणि पायाला पण खूप लागलं होतं आणि खूप दुखत होतं. तर सकाळी सकाळच्या घाईमध्ये करणार काय ना, म्हणून मग ऑप्शन नसलं की सगळं करावं लागतं. म्हणून मग मी सकाळचं सगळं स्वयंपाक केला. त्यानंतर सगळी कामं पण पटापट आवरून घेतले. मला माहिती होतं मी एकदा बसले तर मग पुन्हा मी उठून करणार नाही, आणि सध्या नायराची परीक्षा चालू आहे, त्यामुळे अभ्यास घेणं पण जरुरी होतं. म्हणून मग अभ्यास घेतला. त्यानंतर दुपारी जेवण झाल्यावर मग आमची जेवणाची भांडी जी होती ते पण घासून ठेवले, कारण संध्याकाळी तेवढंच इझी पडतं. म्हणून मग जसे होईल तसे कामं आवरून घेतले की बरं पडतं. तर खरोखर खूप जास्त लागलं होतं होठ, पण माझं खूप सकाळी तर एवढं रक्त येत होतं त्यामधनं. आणि मग आहे ना संध्याकाळी मला एवढं चालायला प्रॉब्लेम होत होतं ना, तर मला असं चालावं लागत होतं लंगडत लंगडत. त्यानंतर मग संध्याकाळचं झाडू वगैरे मारून घेतलं, घर मस्त स्वच्छ करून घेतलं. आणि स्वयंपाक नाही केला आज. दिवाबत्ती वगैरे करून घेतली, नायराचा अभ्यास घेतला आणि संध्याकाळी मग सासूबाईंनी आयतं ताट दिलं होतं. बाय बाय.